ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, योहानाचे शुभवर्तमान अध्याय 6 ओवी 27 मध्ये आपण वाचतो, प्रभू येशू म्हणत आहे, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. प्रियजन हो, प्रभू येशू म्हणत आहे, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. आणि पित्या परमेश्वराने आमच्यासाठी प्रभू येशू म्हणजे परमेश्वराचा एकुलता एक पुत्र त्याच्यावर शिक्का मारून आमच्यासाठी पाठवलेला आहे आणि तो आम्हाला अनंत काळपर्यंत टिकणारे अन्न देणार आहे. त्याच्यासाठी श्रम करा. नाशवंत श्रम आणि अनंत काळपर्यंत टिकणारे श्रम हे काय आहे हे समजणे, ओळखणे हे आमचे कर्तव्य आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही दैनंदिन जीवनामध्ये दिवसभर आम्ही धावपळ करतो. ते सर्व आम्हाला दिसते की आम्ही नाशवंत अन्नासाठी धडपड करत आहोत. नाशवंत अन्नासाठी आम्ही सर्वस्व आपण लावलेलं आहे, परंतु आम्ही अनंतकाळच्या अन्नासाठी, अनंतकाळच्या जीवनाला लागणाऱ्या अन्नासाठी आम्ही धडपड करत नाही, कष्ट करत नाही, मेहनत करत नाही. प्रियजन हो, आम्ही नाशवंत अन्नापेक्षा जास्त आम्ही अनंतकाळच्या जीवनाला लागणारे अन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. म्हणजे नाशवंत अन्न म्हणजे काय आहे? आमचा जो पैसा, मिळकत आणि धनसंपत्ती, लोभ, लालच, शोक आणि आम्हाला लागलेले व्यसन आणि आमच्या परीने जे आपण विचार करतो, आमच्या परीने जे आम्ही योजना बनवतो, ते सर्व नाशवंत अन्नासाठी धडपड होय. परंतु सार्वकालिक जीवनासाठी म्हणजे अनंत काळपर्यंत टिकणाऱ्या अन्नासाठी धडपड करणे म्हणजे प्रभू येशू जवळ येणे, प्रभू येशूच्या चरणाशी बसणे आणि प्रार्थनामय जीवन जगणे, वचन वाचणे, वचनावर विश्वास करणे, प्रभू येशूवर विश्वास करणे, प्रभू येशूच्या संस्कारावर, शिकवणीवर, त्यांच्या नियमावर विश्वास ठेवणे आणि त्याचे पालन करणे आणि नियमितपणे आपल्याला पवित्रतेकडे वळवणे, पवित्रतेमध्ये जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणे, वाईटापासून दूर राहणे आणि प्रभू येशूच्या जवळ राहणे. प्रभू येशूने म्हटलेलं आहे, मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे आणि ती भाकर जो कोणी खाईल त्याला मरणाचा अनुभव होणार नाही. प्रियजन हो, म्हणून आम्हाला सार्वकालिक जीवन देणारा प्रभू, ज्याने आमच्यासाठी आपले शरीर स्थापित करून ठेवलेले आहे, पवित्र परमप्रसाद. प्रियजन हो, पवित्र परमप्रसाद मिळवण्यासाठी, अंतःकरणामध्ये त्याला विश्वासाने स्वीकार करण्यासाठी आणि त्याच्यानुसार जीवन जगण्यासाठी, येशूसाठी जीवन जगण्यासाठी आम्ही प्रयत्न करूया, प्रार्थना करूया आणि अनंत जीवन प्राप्त करूया.